नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 11 दिवस आपण गणपतीसाठी काय काय नाही करत. आरती करतो, त्याचं पूजन करतो, वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी, प्रसाद वगैरे सगळं असं करतो की गणपती ज्यावेळेस विसर्जनाला जातो त्यावेळेस मनामधनं दुःख भरून येतं आणि असं वाटतं की गणपती गेलाच नाही पाहिजे, गणपतीचं विसर्जन असलंच नाही पाहिजे. त्यानंतर आपण मोठमोठ्याने घोषणा देतो की पुढच्या वर्षी लवकर या. आणि ज्यावेळेस विसर्जन करतो त्यावेळेस आपण परिस्थिती पाहू शकता कशा पद्धतीनं निर्दय पद्धतीनं गणपतीचं विसर्जन केलं जाते. मला सांगा कसा देव पावेल. आणि जरी समजा यदा कदाचित माणसाच्या चुकीने असं केलं तर ह्यामधनं येणाऱ्या काळामध्ये किंवा हे व्हिडिओ जे पाहत आहेत त्यांना काय संदेश जाईल. कारण देवासोबत जर माणूस अशा गोष्टी किंवा असे कृत्य करत असेल तर विचार करा फक्त माणसाच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं. यावरती आपलं नक्की मत आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.